Now study the Malus law. By using the Malus law, we can say that or we can identify that the light is polarized or unpolarized. Simple setup बघूया आपण यासाठी. Unpolarized light. या पोलरायझर मधून जेव्हा पास आउट होईल तेव्हा आपल्याला मिळेल पोलराइज्ड लाईट. हा आपण इथे इनॉटनी शो केलेला आहे. या पोलरायझरला मी ए पोलरायझर म्हटलं. या पोलरायझरचा ऑप्टिक ऍक्सिस आपण इथे ड्रॉ करूया. हा तुमचा अनपोलराइज्ड लाईट. हा आहे पोलरायझर ए. पोलरायझर ए मधून पॅरलल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स अलाउड होतील आणि आपल्याला मिळेल इथे पोलराइज्ड लाईट. त्यानंतर इथे दुसरा पोलरायझर घेतला जो की आता आपण थोडा तिरपा ठेवलेला आहे. याला आपण थोडा तिरपा अरेंज केला जेणेकरून इथे एक अँगल क्रिएट झाला. तो अँगल असेल थीटा. ठीक आहे. हा अँगल झाला आपला थीटा. मग जर इथे अँगल थीटा तयार झाला त्याचे दोन कंपोनंट असेल. याचा व्हर्टिकल कंपोनंट असेल ई नॉट कॉस थीटा. याचा परपेंडिक्युलर कंपोनंट असेल ई नॉट साइन थीटा. मग आपल्यासमोर क्वेश्चन अराइज होईल की हे जे हा पोलराइज्ड लाईट याच्या कोणत्या कंपोनंट मधून पास होईल. तर लक्षात घ्या जो कंपोनंट याचा पॅरलल कंपोनंट आहे तो त्या कंपोनंट मधून इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स पास होतील आणि जो परपेंडिक्युलर कंपोनंट आहे तो मात्र त्यांना रेस्ट्रिक्ट करेल. आणि म्हणून हा पोलराइज्ड लाईट आपल्याला इथे मिळाला. याची इंटेन्सिटी असेल ई नॉट कॉस थीटा. ठीक आहे. तर लक्षात घ्या इकडे आपल्याला मालस लॉ डिराईव्ह करायचा आहे जो की आहे I इज इक्वल टू I नॉट कॉस स्क्वेअर थीटा. सो फॉर पोलरायझर ए किंवा वी नो दॅट intensity is directly proportional to square of amplitude, and for A intensity I naught proportional to E naught square. So for P इथे जो हा वर्टिकल कंपोनंट आहे एक आणि एक आपण म्हणू एक कंपोनंट ई नॉट कॉस थीटा आहे आणि दुसरा कंपोनंट ई नॉट साइन थीटा आहे. ते ई नॉट कॉस थीटा अलाउज द इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर passes through it and E naught sin theta restricts it. So for B, I is proportional to E naught square cos square theta by this formula. ठीक आहे. तर याला म्हणू आपण इक्वेशन 1, याला म्हणू इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 डिवाइड्स इक्वेशन 1. इक्वेशन 2 आहे I बाय I नॉट इज इक्वल टू E नॉट स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा बाय E नॉट स्क्वेअर get cancelled. We will get I is equal to I naught cos square theta. This is the Malus law. थीटाची व्हॅल्यू सांगते आपल्याला की इंटेन्सिटी जास्त आहे किंवा कमी आहे. लक्ष द्यायचं जेव्हा थीटाची व्हॅल्यू असेल 90 डिग्री दॅट इज 5/2 और थीटा इज इक्वल टू असेल 270 डिग्री मीन्स 3π/2. त्यावेळेस आपल्याला इंटेन्सिटी मिळेल 0. इंटेन्सिटी 0 म्हणजेच मिनिमम इंटेन्सिटी झाली. मिनिमम इंटेन्सिटी आहे म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की इथे हा लाईट कोणता असेल तो पोलराइज्ड लाईट असेल. कसा लाईट असेल इथे पोलराइज्ड लाईट असेल.
कारण ते इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स हे ऍब्झॉर्ब केले जाईल, म्हणून इंटेन्सिटी आपल्याला इथे काय मिळाली, मिनिमम इंटेन्सिटी मिळाली. बट इन केस ऑफ when theta is equal to असेल 180 डिग्री और थीटा जो अपन थीटा इज इक्वल टू असेल 0 डिग्री और थीटा इज इक्वल टू असेल 180 डिग्री, त्यावेळेस इंटेन्सिटी आपल्याला काय मिळेल, तर मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळेल. I इज इक्वल टू आय नॉट मिळेल. मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे म्हणजेच इथे लाईट रेज किंवा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स हे ऍब्झॉर्ब केले नाही, म्हणजे ते मॅक्झिमम पास आउट झाले आणि म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, तर हा कोणता लाईट असेल, अनपोलॅराइज्ड लाईट असेल. अनपोलॅराइज्ड लाईट असेल. इंटेन्सिटी मॅक्झिमम मीन्स अनपोलॅराइज्ड लाईट, इथे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ऍब्झॉर्ब केल्या गेले नाही. आणि इंटेन्सिटी मिनिमम म्हणजे कोणता लाईट असेल, हा तर पोलॅराइज्ड लाईट असेल. का बरं, कारण याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स हे ऍब्झॉर्ब केल्या जाईल. ठीक आहे. Good morning students, today we are going to study the phenomenon of polarization. We have already studied that the light has a dual nature, particle nature as well as the wave nature. It can exhibit the particle nature as well as wave nature under the different situations. On the basis of wave theory, we can explain the phenomena like diffraction, interference, polarization. But by considering light as a particle nature, we cannot explain the phenomena of polarization, interference and diffraction. So by considering light as a wave nature, we can explain the polarization. Maxwell ने सांगितले की light waves are electromagnetic waves are. That means light waves has a electric field vector as well as magnetic field vectors, and electric field vector and magnetic field vectors are perpendicular to each other, and the direction of propagation of electromagnetic waves is always perpendicular to the direction of plane formed by the electric field vector and the magnetic field vectors. ठीक है. तर before studying polarization, we can explain the basic terms, that is what is polarized light and what is unpolarized light. So let's see here. हा इथे जो बोर्डवरती ड्रॉ केलेला आहे तो हे अनपोलराइज्ड लाईटचा सिम्बॉल आहे. तो बघा इथे अनपोलराइज्ड लाईट म्हणजे नेमकं काय आणि पोलराइज्ड लाईट म्हणजे नेमकं काय. सो अनपोलराइज्ड लाईट मध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असतात हे इन ऑल पॉसिबल डायरेक्शन आपण शो केलेले आहे. बट इन पोलराइज्ड लाईट हेच इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर किंवा एकाच प्लेन मध्ये आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. तर हा हे अनपोलराइज्ड लाईटला आपण या पद्धतीने सुद्धा सिम्बॉलिकली शो करतो. याच्यामध्ये तुम्हाला हे जे व्हर्टिकल दिसत आहे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आणि हे जे डॉटनी शो केलेले आहे हे सुद्धा आहे हॉरिझॉन्टल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स. म्हणजे अनपोलराइज्ड लाईट हा इन ऑल पॉसिबल डायरेक्शन असेल, याचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन असेल. बट इन पोलराइज्ड लाईट दे आर or we can say that electric field vectors are parallel to each other. आपण लिहून घेऊ electric field vectors are parallel to each other. Unpolarized light मध्ये electric field vectors are not parallel. ठीक आहे. तिकडे लक्ष द्या. हा एक लाईट सोर्स आहे, म्हणजे ड्रॉ केलेला आहे सोर्स, लाईट सोर्स याला म्हणूया आपण लाईट सोर्स. यापासून जे ऑर्डिनरी लाईट ऑफ यालाच आपण म्हणतो अनपोलराइज्ड लाईट. हे आहे अनपोलराइज्ड लाईटला तुम्ही या पद्धतीने शो करू शकता किंवा या सिम्बॉलिक सुद्धा शो करू शकता. हा आहे अनपोलराइज्ड लाईट. passes through tourmaline crystal.
हा एक क्रिस्टल मी इथे ड्रॉ केलेला आहे. हा या क्रिस्टलचा आहे ऑप्टिकल ऍक्सिस. When unpolarized light passes through term-line crystal, इथे मी लिहून घेते term-line crystal, यालाच आपण म्हणतो पोलराइड और पोलरायझर, or we can say it as a analyzer also. When unpolarized light passes through term-line crystal, we will get polarized light. Polarized light. बघा इथे जो लाईट तुम्हाला दिसत आहे तो त्याचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स हे पॅरलल आहे, त्याला म्हणू आपण पोलराइज्ड लाईट. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स parallel to each other. ह्या एक्सपेरिमेंट वरूनच आपण पोलरायझेशन ही फिनॉमिना समजून घेणार आहे. लाईट सोर्स पासून जो अनपोलराइज्ड लाईट किंवा त्यालाच आपण म्हणतो ऑर्डिनरी लाईट सुद्धा, जो ऑर्डिनरी लाईट आपण या टर्म लाईन क्रिस्टल मधून पास आउट केला तर आपल्याला काय मिळाला? पोलराइज्ड लाईट मिळाला. म्हणजेच द प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ अनपोलराइज्ड लाईट इनटू पोलराइज्ड लाईट इट इज कॉल्ड ॲज अ प्रोसेस फिनॉमिना ऑफ पोलरायझेशन. त्याच्यामध्ये काय झालं लक्षात घ्या, अनपोलराइज्ड लाईटचे जे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत ते इन ऑल पॉसिबल डायरेक्शन असतात. जेव्हा आपण अनपोलराइज्ड लाईट या टर्म लाईन क्रिस्टल मधून पास आउट केला त्यावेळेस काय झालं, याला म्हणून याचा ऑप्टिकल ऍक्सिस आहे, हा ऑप्टिकल ऍक्सिस किंवा ऑप्टिक ऍक्सिस. ही अनपोलराइज्ड लाईट ज्या की इन ऑल पॉसिबल डायरेक्शन याचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहे, हा जेव्हा या टर्म लाईन क्रिस्टलच्या ऑप्टिक ऍक्सिस मधून पास होईल त्यावेळेस ज्या पॅरलल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत तेच फक्त या ऍक्सिस मधून पास आउट होईल आणि आपल्याला पोलराइज्ड लाईट मिळेल. मग इथे काय झालं तर हे जे परपेंडिक्युलर जे काही परपेंडिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत ते मात्र या ऑप्टिकल ऍक्सिसद्वारे रेस्ट्रिक्ट केल्या जातात किंवा ऍब्झॉर्ब केल्या जातात. आणि हा अलाउ कोणाला करेल तर फक्त पॅरलल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरलाच अलाउ करतो. तर याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? पोलरायझेशन म्हणतो. मीन्स कन्व्हर्शन ऑफ अनपोलराइज्ड लाईट इनटू पोलराइज्ड लाईट इज कॉल्ड ॲज अ पोलरायझेशन. मग याला जर आपल्याला डिफाईन करायचं झालं तर आपण काय लिहिणार? लक्षात द्या इकडे अनपोलराइज्ड लाईट इज अनपोलराइज्ड लाईट, इथे लिहित आहे मी अनपोलराइज्ड लाईट. पोलराइज्ड लाईट काय आहे? अनपोलराइज्ड लाईट बघा याच्यावरूनच तुम्हाला लिहिता येते ऑल इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, ऑल इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स or all the electric field vectors are in all possible directions. It is called as unpolarized light or ordinary light. ज्या लाईटचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स हे इन ऑल पॉसिबल डायरेक्शन असेल त्या लाईटला आपण अनपोलराइज्ड लाईट म्हणणार. अँड पोलराइज्ड लाईट when all the electric field vectors are parallel to each other is called as polarized light. And what is polarization? Polarization, the process of
converting unpolarized light to polarized light is called as polarization. Or we can say that the restricting the vibrations of an unpolarized light only in one plane and removing the vibrations in other plane is called as a polarization of light. त्यानंतर आपण याच्यामध्ये बघितलं हा जो टर्म लाईन क्रिस्टल आहे यालाच आपण म्हणतो पोलॅरॉइड और यालाच म्हणतो आपण पोलॅरायझर और एनालायझर. अर्थातच अनपोलराइज्ड लाईट पासून आपल्याला पोलराइज्ड लाईट किंवा अनपोलराइज्ड लाईटला तुम्ही पोलॅराइड मधून म्हणा किंवा पोलॅरायझर मधून और एनालायझर मधून पास आउट केलं त्यावेळेस तुम्हाला पोलॅराइज्ड लाईट मिळाला. याचे एक्झाम्पलही आपण लिहू शकतो. पोलॅराइडचे एक्झाम्पल आहे एक आपण घेतलेल्याच आहे टर्म लाईन क्रिस्टल and Nicol prism.